नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार सुरूच. पंचगंगा पात्राबाहेर पाणी पातळी 32 फुटांवर, 42 बंधारे, 14 मार्ग बंद. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार सुरूच राहिल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होऊन ती काल दुपारी पहिल्यांदाच पात्राबाहेर आली. पातळी 5 फूट 9 इंचांनी वाढ होऊन ती रात्री 31 फूट 9 इंचावर पोहोचली. आज पाणी पातळी 32 फुटांवर आहे. धरण क्षेत्र घाटमाथ्यावर संततधार पावसामुळे नद्या दुतड्या भरून वाहू लागल्या आहेत. 42 बंधारे, 14 मार्ग बंद होऊन वाहतूक विस्कळीत झाल्याने ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. जिल्ह्यात काल सकाळी 10 पर्यंत 52.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये गगनबावड्यासह भुदरगड, राधानगरी, चंदगड, आजरा तालुक्यात अतिवृष्टी झाली. दरम्यान शहरात पावसाचा जोर कमी असला तरी शिवाजी पार्क, राजेंद्रनगर, संभाजीनगर, बेलबाग येथे झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. घाटमाथ्यासह धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणासह प्रमुख 16 धरणांमध्ये सरासरी 47.27% पाणीसाठा झाला आहे. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवार दिनांक 7 पर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा कायम राहणार आहे. दिवसभरात पाटगाव धरण क्षेत्रात 142 मिलीमीटर पाऊस पडला. राधानगरीमध्ये 118, तुळशीमध्ये 93, कुंभीमध्ये 98, वारणेमध्ये 25, दूधगंगेमध्ये 100, चिकोत्रामध्ये 96, चित्रीमध्ये 90, आंबे ओहळमध्ये 95 मिलीमीटर पाऊस पडला.